नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मीपूजनाची सर्व सायलीने तयारी केलेली असते. सर्वजण खूपच छान तयार होऊन लक्ष्मीपूजनाची ही पूजा करण्यासाठी तयार होतात. तेवढ्यात सायलीला कसला तरी भास होतो, म्हणजे प्रतिमा आल्याचा तिला भास झालेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र प्रतिमा ही दरवाजाच्या बाहेर सुभेदारांच्या घरासमोर आलेली असते. तर सायलीला तो दृष्टांत झालेला असतो की नक्की आपली जवळची कोणीतरी व्यक्ती बाहेर आलेली आहे. म्हणून सायली लगेच उठते आणि दरवाजाजवळ येते. तेव्हा प्रतिमा ही दरवाजाच्या बाहेर उभी असते. प्रतिमाला सुद्धा आपला सर्व काही भूतकाळ हा आठवू लागतो आणि सर्वजण हे सायलीकडेच बघत असतात की सायली नेमकं अशी उठून बाहेर का चालली असेल. तेव्हा मात्र सायलीला खूपच आनंद झालेला असतो आणि ती एकटक दरवाजाकडे बघत असते. त्याच वेळेस इकडे प्रतिमाला सुद्धा हा भास होतो की आई लवकर ये ना, म्हणजे तिला लहानपणी सायलीने तिला आवाज दिल्याचे क्षण आठवतात आणि इकडे सायलीला सुद्धा तोच भास झालेला असतो. तेव्हा त्याच वेळेस प्रतिमाच्या जे काही पिशवीतून एक नाणं असतं लक्ष्मीचं, ते खाली पडते आणि प्रतिमाच्या हातातील पिशवीसुद्धा ही खाली पडली जाते. तेव्हा मात्र प्रतिमा आपली ती हातातील पिशवी उचलते आणि हातामध्ये घेते आणि त्याच वेळेस तिला तो भास झाल्यानंतर ती बाजूला जाते आणि त्याच वेळेस सायली दरवाजा उघडते. अर्जुन म्हणतो की सायली काय झाले काय झाले. सर्वजण हे सायलीकडेच बघत असतात. सायलीचे लक्ष काही अर्जुनच्या बोलण्याकडे नसते. सायली मात्र समोर कुणाला तरी इकडे तिकडे शोधत असते. सायली बाहेर येते तर अर्जुन सुद्धा तिच्या मागे बाहेर येतो आणि मिस सायली, मी तुम्हाला केव्हाचा आवाज देतो, तुमचे लक्ष कुठे आहे. तेव्हा लगेच सायली भानावर येते आणि सर, मला असे वाटले की माझ्या खूप जवळची व्यक्ती मला भेटण्यासाठी आली आणि माझ्याबरोबर बोलायला सुद्धा ती प्रयत्न करते आणि मला असे वाटते की त्या व्यक्तीला लगेच जाऊन भेटावं आणि तिच्या कुशीत येऊन सर्व काही बोलावं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, येथे तर कोणी दिसत नाही. त्यावर सायली म्हणते की सर, मग मला असे का वाटते की येथे नक्की आपलं जवळचं कोणीतरी व्यक्ती आलेली आहे. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघत मनात म्हणतो की मिसेस सायली ह्या मधुभाऊंचा खूप विचार करतात, म्हणून त्यांच्याविषयीचे भास त्यांना होत असतील. तेव्हा सायली विचारते की अर्जुन सर, मी जरा पुढे बघून येऊ का. तर अर्जुन म्हणतो की नाही, अहो त्याने काय होणार, समोर गार्डन बघा, कोणी दिसत नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आपली पहिलीच दिवाळी ही आपल्या आश्रमात साजऱ्या करत होतात आणि आता ही पहिलीच दिवाळी म्हणजे कठीण फॅमिलीत साजरी करता, त्यामुळे तुम्हाला असे कदाचित होत असेल. म्हणून अर्जुन हा सायलीला आतमध्ये येण्यासाठी सांगतो. तर ते दोघे आतमध्ये जायला निघतात. त्याच वेळेस सायलीचे लक्ष जे प्रतिमाच्या पिशवीतील नाणं त्या रांगोळीवर पडलेले असतं, ते लक्ष्मीचं नाणं हे सायली लगेच उचलून घेते आणि सर, हे लक्ष्मीचं नाणं आपल्या रांगोळीत कुठून आले असेल असे अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणतो की मिस सायली, ही रांगोळी तर तुम्हीच काढली, मग तुम्हीच ठेवले असेल ते नाणं. सायली म्हणते की नाही अर्जुन सर. तेवढ्यात लगेच पूर्णाई आजी ही आतमधून आवाज देते आणि अर्जुन, तुमचं बाहेर काय चालले, सायलीला तू आतमध्ये घेऊन ये अगोदर. तेव्हा अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात. तर सायली म्हणते की आई, हे बघा, आपल्या रांगोळीवर कोणीतरी हे लक्ष्मीचं नाणं ठेवलं होतं, मी तर ठेवले नाही, मग हे नाणं आलंच कुठून. तेवढ्यात ते नाणं सायलीच्या हातातून खाली पडते आणि चक्क म्हणजे पूर्णाई आजीसमोरच्या पायासमोर ते नाणं जातं. तर पूर्णाई आजी ते नाणं उचलते. ते नाणं बघून पूर्णाई आजी म्हणते की माझी प्रतिमा, आणि प्रतिमा, इतक्या वर्ष तू कुठं होतीस ग, असं त्या नाण्याकडे बघून बोलत असते. तर लगेच प्रिया आपल्या मनात म्हणत असते की या म्हातारीला पूर्णपणे त्या प्रतिमाचं वेड लागलं आहे आणि कोणतं नाणं बघून ही प्रतिमा आली अशी बडबडते. तेव्हा मात्र पूर्णाई आजी ही बाहेर धाव घ्यायला लागते. तर प्रताप पूर्णाई आजीला धरतो आणि आई, कुठे चाललीस तू. पूर्णाई आजी म्हणते की अरे, माझी प्रतिमा आली, मला प्रतिमाला बघायला जाऊन द्या ना. पूर्णाई आजी मात्र कुणाला काही ऐकत नसते. मला प्लीज बाहेर जाऊन द्या, माझी प्रतिमा आली असे बडबडत असते. सर्वजण हे पूर्णाई आजीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तर बाहेर प्रतिमा ही पूर्ण सुभेदारांच्या घराकडेच बघत असते, कारण तिला खूप वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवायला लागतो. त्यानंतर इकडे सायलीला सुद्धा भास होतच असतो आणि लगेच अर्जुन हा जोराने ओरडतो की पूर्णाई आजी, स्टॉप कर आता. पूर्णाई खूप रडत असते. तर अर्जुन तिला सॉरी बोलतो आणि पूर्णाईची, तू इतकी हायपर का झाली असेल, प्लीज इतकं टेन्शन घेऊ नको ग, म्हणून तिला प्रेमाने पुन्हा समजावतो. तेव्हा प्रताप विचारतो की पूर्णाई, तुला का असे वाटते की प्रतिमा येथे आली आहे.
तेव्हा पूर्णाई रडतच म्हणते की अरे हे नाणं आहे ना ते आपल्या प्रतिमाचंच आहे. पूर्णाई म्हणते की हे नाणं मीच प्रतिमाला दिलं होतं, मी तिला आपल्या घरची लक्ष्मी मानत होते. हे नाणं आपल्या रांगोळीवरती बाहेर नक्की प्रतिमानंच ठेवलं असणार आणि नक्की तीच आली असणार. तेव्हा अश्विन म्हणत असतं की पूर्णाई आजी असे काय करते ग तू, दादा म्हणतो ना प्रतिमा त्या नाही, तुला भास होत असेल. पूर्णाई आजी म्हणते की अरे अर्जुन प्रताप असे का करता, तुम्ही जा ना, ती इतकी लांब नसन गेलेल, बाहेरच असेल. तेव्हा त्याच वेळेस इकडे प्रतिमा बाहेर जायला निघलेली असते. तेव्हा प्रतिमा ही गेटच्या बाहेर निघणार, तोच सायली बाहेर येते आणि त्यावेळी प्रतिमा मात्र तेथून निघून गेलेली असते. तेव्हा लगेच सायली ही तिच्याकडेच बघत असते. तर लगेच इकडे प्रियाही मनात विचार करत असते की हा जो काही ड्रामा आहे ना तो माझ्या खोट्या आईबद्दल आहे, त्यामुळे मला आणखीन ड्रामा मात्र करावंच लागेल. आता मी फराळाची तयारी तर केलीच होती. तेव्हा प्रिया लगेच रडतच पूर्णाई आजीजवळ येते आणि नाटक करत म्हणते की पूर्णाई आजी ते नाणं दे, माझ्या आईचं आहे का ग, म्हणून ते नाण्याकडे बघत असते. तर पूर्णाई आजी म्हणते की हे नाणं घेऊ नकोस, माझ्या प्रतिमाचं नाणं आहे ते. प्रिया रडतच म्हणते की मला खरंच माझ्या आईला डोळे भरून बघायचे, तिला मिठी मारायची आणि खरंच मामी माझी आई आली असेल का ग, म्हणून असे खूप नाटक करत असते. तर कल्पना तिला समजावते. तेवढेच सायली ही येते आणि पूर्णाई आजीसमोर उभी राहते. पूर्णाई आजी म्हणते की अगं सायली सांग ना ग, खरंच प्रतिमा आली होती की बाहेर, तुला दिसली ना. तेव्हा सायली ही बडबडत असते की कोणीच बाहेर नव्हते आणि जे कोणी बाहेर होते ना ते गेटच्या बाहेर होते. तेव्हा मात्र सायलीला सुद्धा वेगळाच असा संकेत मिळालेला असतो. तेव्हा पूर्णाई आजी खूप रडते आणि माझं आणि तन्वीचं दुःख तुम्हाला का समजत नाही रे, जा ना माझ्या प्रतिमाला शोधण्यासाठी, ती नक्की बाहेर आली असणार. पूर्णाई आजी खूप रडत असते. तेव्हा प्रताप हा पूर्णाईला पाणी पिण्यासाठी देतो आणि पूर्णाई आजीला विचारतो की तू प्रतिमाला एक लक्ष्मीचं नाणं दिलं होतं ते मला आठवते, परंतु हे नाणं तेच आहे, हे कशावरून तुला ओळखले. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाई, लक्ष्मीपूजना दिवशी सर्वांच्या घरी सेम हेच नाणं असतं आणि ते पूजले जाते, तेव्हा हे नाणं दुसरं कुणाचं तरी असेल. पूर्णाई आजी म्हणते की नाही, हे नाणं माझ्या प्रतिमाचं आहे, कारण त्यावर जो स्पर्श आहे ना तो मला समजतो, मला त्याचा भास होतो आणि हे नाणं माझ्या प्रतिमाचंच आहे असं खात्रीने पूर्णाई आजी सर्वांना सांगत असते. अस्मिता म्हणते की आजी माझ्याकडे दे, मी खात्री करून बघते. तर पूर्णाई आजी म्हणते की नाही, हे माझ्या प्रतिमाचं नाणं आहे आणि ती नक्की बाहेर आली आहे, मला डोळे भरून तिला बघायचं, म्हणून खूप रडत असते. एका आईला लागलेली तिच्या लेकीची चाहूल ही फक्त आईला समजते. मायलेकीमधील जी मऊ स्पर्शाची जाणीव असते ती फक्त त्या दोघींना समजत असते. तेव्हा पूर्णाई आजीचे ते बोलणे ऐकून सायलीला मात्र तोच अनुभव आलेला असतो, म्हणून ती पूर्णाई आजीजवळ येऊन बसते. पूर्णाई आजीला म्हणते की तुम्ही आत्ता जे काही अनुभवले ना तेच मी बाहेर गेल्यानंतर अनुभवले, परंतु आपल्याला हे शब्दात कसे सांगायचे तेच समजत नाही. शरीराला झालेला स्पर्श आपण सर्वांना दाखवू शकतो, पण मनाला झालेल्या स्पर्शाचं काय करायचं पूर्णाईजी, तो कसा कुणाला दाखवायचा, ममता वात्सल्य या सर्व गोष्टीचा स्पर्श दुसऱ्यांना कसा दाखवायचा. जे आज तुमच्या काळजाच्या तुकड्याच्या मुलीसोबत तुम्ही जे काही अनुभवलं तेच, आणि मी सुद्धा तेच अनुभवलं, पण ते कुणाच्या बाबतीत होतं तेच मला आठवत नाही. तेव्हा सायली पूर्णाईजीला म्हणते की आपण देवी आईला साकडं घालू की तुमची ही प्रतिमा आत्याबद्दलची साथ आहे ती लवकर मिळून दे आणि जे कोणी मला साथ घालतं ते माझ्यापर्यंत लवकर पोहोचून दे. म्हणून पूर्णाई आजी आपण हे नाणं लक्ष्मीपुढे ठेवून त्याची पूजा करूयात, म्हणून ते नाणं मला द्या असे सायली ते नाणं पूर्णाई आजीला मागू लागते. तर पूर्णाई आजी ही सायलीकडेच बघू लागते, डोळ्यात खूप असे आनंदाश्रू आलेले असतात. तर सर्वजण सायली आणि पूर्णाई आजीकडे बघतच असतात. तर हा भाग येथे संपतो. सायली ही मार्केटमध्ये मुलांसाठी काही खाऊ आणि गिफ्ट आणायला निघलेली असते. तर अर्जुनला धक्का बसतो आणि लगेच अर्जुन हा थंडी आल्याचं नाटक करत असतो. तर चैतन्य खाली येतो आणि सर्वांनी लवकर वर चला की अर्जुन खूप कस्तरी करतोय असं तो सर्वांना म्हणतो. सर्वजणी खूपच घाबरतात आणि सायलीसुद्धा वर धावतच येते. तेव्हा कल्पना म्हणते की आपण आता अश्विनला फोन करूया. तर चैतन्य घाबरतो आणि आता टेम्परेचर कुठून आणायचे असे सर्वांना टेन्शन येते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एक काम करतो,
म्हणतो की कांदा हा काकेत ठेवल्यानंतर टेम्परेचर वाढते, म्हणून ते कांदा चैतन्य घेण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो. आणि त्याच वेळेस सायली आणि कल्पनाने एक काढा बनवलेला असतात आणि हा काढा घेतल्यानंतर आता अर्जुनला पूर्णपणे आराम मिळेल म्हणून ते काढा घेऊन अर्जुनच्या रूममध्ये येतं. तर अर्जुनने इकडे स्वेटर आणि डोक्याला कानटोपी घातलेली असते आणि त्याच वेळेस चैतन्याच्या हातातून तो कांदा खाली पडतो, म्हणून अर्जुन आणि चैतन्य तो कांदा शोधत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.